अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अंमलदार प्रवीण दादाराव आखरे यांनी प्रजासत्ताक दिनी देशभक्तीचा आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे। कोणत्याही ऑक्सिजन उपकरणाचा वापर न करता तब्बल 11 फूट खोल पाण्याखाली 1 मिनिट 22 सेकंद श्वास रोखून त्यांनी तिरंगा ध्वज फडकावला। अमरावती पोलीस जलतरण केंद्रात पार पडलेल्या या साहसी उपक्रमातून हर घर तिरंगा या संकल्पनेला पाण्याखाली सुद्धा अभिमानाने उजाळा देण्यात आला। जीव रक्षक आणि शोध बचाव पथकात कार्यरत असलेल्या प्रवीण आखरे यांनी याआधीही पाण्याखाली योगासने, सायकल चालवणे, स्केटिंग करत तिरंगा फडकावणे अशा अनेक विक्रमी उपक्रमाद्वारे अमरावती पोलिसांचा गौरव वाढवला आहे। या प्रसंगी माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई यांनी प्रवीण आखरे यांचा सन्मान केला। सोबतच साहसी उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले। सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमैत्री आणि विशेषतः ह्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिलेले आहेत आणि ज्यांचा सत्कार ह्या ठिकाणी केलेला आहे ते सर्व मान्यवर मंडळी ह्यांना प्रजासत्ताक दिनाच्या सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमैत्री देते। तर आज हा एक विशेष छोटेखानी म्हटल्यापेक्षा दादासाहेब नेहमी म्हणायचे की कोणताही कार्यक्रम हा लहान नसतो, त्याच्या पाठीमागे जे काही कर्तृत्व दडलेले असते ते कर्तृत्व मोठं असते। सरने जे काही प्रबोधन आपल्यासमोर केलेलं आहे आणि चिरंजीव बोरकर साहेब मला ह्या ठिकाणी गेले, तो माझा धर्मपुत्र आहे आणि उचलतून कुठे घेऊन जातो, तसंच आज सकाळी आलं की तुम्हाला इथं आलं पाहिजे। अकबर बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे पोराला नाही म्हणायची हिंमत कोणाच्या आईची नसते, तो उचललं त्याने मला इथं घेऊन आलं। परंतु इथं आल्यानंतर मला एवढा आनंद झाला की ही जी मंडळी आहे ती खरोखर कर्तृत्वान आहे आणि त्यांच्याकडे एकेका व्यक्तीकडे जर पाहिलं तर कोण्याही आईचा वर अगदी अभिमानानं भारत देशातील जी आई आहे त्या तिचं मन अगदी पूर्ण भरल्याशिवाय राहणार नाही असे ह्या ठिकाणी कर्तृत्ववान व्यक्ती आहेत। आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे कर्तृत्व दाखवलेलं आहे तर आम्हाला इतका आनंद झाला की पुढच्या वर्षी जे गुजरातला कार्यक्रम राहणार आहे मी म्हटलं की आम्ही मुलांचं कौतुक पाहायला आईने गेलंच पाहिजे, तर आम्ही सगळे सुद्धा त्या कार्यक्रमाला राहणार आहोत। ते एवढ्यासाठी की त्यांच्यामधलं जे प्रोत्साहन जो गुण आहे तो आणखी वाढला पाहिजे, ह्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जाणार आणि प्रत्येक आईचं ते कर्तव्य आहे। तर आज पुनश्च जास्त वेळ न घेता त्यांनी स्वतः तर घडलेच परंतु अनेक मुलांनासुद्धा त्यांनी घडवलेलं आहे। त्यांच्या हातून अनेक असे भारतीय मुलं घडवत अशी भगवंतामध्ये प्रार्थना करते आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना सदिच्छा, शुभेच्छा, मंगलमैत्री देते आणि सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो। धन्यवाद आणि पुनश्च प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना सदिच्छा, शुभेच्छा, मंगलमैत्री देते। सर्वांना आशीर्वाद देऊन इथेच थांबते। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर कविता सोळंके, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे फिजिओथेरपिस्ट या पदावर आहे। आज मला इथे स्विमिंग पूलमध्ये 11 फूट खोल ध्वजारोहणसाठी कार्यक्रमाला बोलवले, त्याबद्दल मी इथल्या सर्वांची आणि आदरणीय कमलताई गवई मॅडमची खूप आभारी आहे। ते 1 मिनिट 22 सेकंद ध्वजारोहण श्वास रोखून आतमध्ये केले, त्याबद्दल मी प्रवीणजी आखरे यांना खूप अभिनंदन करते। आणि 1 मिनिट 22 सेकंदच नाही, त्यांनी पुढे हा त्यांचा जो रेकॉर्ड आहे खूप 5 मिनिटं 10 मिनिटं पुढे वाढवावा अशी मी त्यांना सदिच्छा देते आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते।